मराठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांची सध्या सर्वत्र चर्चा आहे। पण जरांगे पाटलांप्रमाणेच नागपूर जिल्ह्यामधील सावनेर तालुक्यामधील दहेगावमध्ये राहणारे कृष्णा आलोटे हे सुद्धा हुबेहूब मनोज जरांगे यांच्यासारखे दिसतात आणि या संदर्भात कृष्णा आलोटे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। बघू। नागपुरातही एक असेच मनोज जरांगे पाटील आहेत जे मिनी जरांगे पाटील म्हणून ओळखले जातात। कृष्णा आलोटे असं यांचं नाव आहे। मला सांगा की नेमकं तुम्हाला असं कधी वाटलं की तुम्हीही मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसता आहेत? ना, असं कधी वाटलं नाही मला, पण मी सोबत फिरत असताना लोकांनी म्हटलं मला की तुम्ही सेम मनोज जरांगेवानी दिसतात। तसेच मग मी आपला लुक थोडंसं चेंज केलं मी त्यांच्यावानी। लुक चेंज केलं म्हणजे वेशभूषा नेमकी चेंज केली? काय काय चेंज केलं? अगोदर कसे होते आणि आता काय? अगोदर म्हणजे अवतार पुष्कळ हे होता, म्हणजे बारीक केस होते, आता केस वाढवले मी, त्यांची लुक प्रॅक्टिस करून आलो त्यांची खूप थोडीशी अशी। असे तुम्ही अनेकदा फिरत असता तर कसे अनुभव कसे येतात? नाही, अनुभव तर छान येतात मला एकदम, म्हणजे असं वाटतं एकदम फील्ड वाटते, म्हणजे लोक येणं, गर्दी, सेकंड घेणं, सेल्फी काढणं, कुठं राहता तुम्ही, कसे काय, आमचे कार्यक्रम आहे तिथं या, असे तसे पुष्कळ प्रतिसाद देतात। भाजपचा कार्यक्रमात आहे, भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही प्रचारही करत असता, तेव्हा काय वाटतं? काही नाही, त्यांना चांगलं वाटतं, आम्हाला त्यात काही हे नाही, सेलिब्रेट म्हणून घेतात, चला बा आमच्यासोबत येतो आम्ही। मला सांगा तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, स्थानिक पदाधिकारी, यांना सोबत घेऊन जेव्हा फिरता तेव्हा कसे अनुभव येतात? अनुभव, आता मी पण राजकारणामध्ये जवळपास 30 वर्षापासून सक्रिय आहे, समाजकारण आणि राजकारण। त्यामुळे सेलिब्रिटी आणि ताफा सर्व प्रकारचा अनुभव या वर्षामध्ये आपण घेतला। मिनी जरांगे पाटलांना उर्फ कृष्णाजी आलाटे यांना सोबत घेऊन फिरत असताना अनेक ठिकाणी कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असणारेही लोक मला असं वाटायला लागते का की मी कुठून तरी आलो आणि जरांगे पाटलाच्या सेल्फी आणि त्यांच्याशी बैठक सुरू होऊन जाते, म्हणजे असा अनेक ठिकाणी